बाबासाहेबांच्या अन्वये त्यांच्या विचाराने ज्यांनी आपले आचरण सातत्याने चालू ठेवलं असे आमचे रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी त्यांच्याकडून हा कार्यक्रम होत आहे. हा पक्षाचा मेळावा आहे. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित हा पक्ष, पण तो त्या अगोदर दलित पॅंथर या दीनदलितांच्या दुबळ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जी निर्माण झालेली होती, त्यातून पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये त्याचं रूपांतर झालं. आज आपण बघत आहोत सर्व दीनदलित शेठजी भट वगैरे कुणीही नाही, सर्व समस्या घेऊन आलेले आहे आणि अशा समस्याग्रस्त लोकांना नेहमी हात देण्याचं काम आपल्या मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेबांनी नेहमीच केलेलं आहे. जावं लागतंय त्यावेळेला आमचं संसदेचं अधिवेशन चालू असतं. त्याच्या अगोदर मी अनेक वर्ष 10-15 वर्ष मी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आलेलो. आता जर लाखोच्या संख्येत लोक त्या ठिकाणी जमा होतात. महाडच्या ठिकाणी सुद्धा आपणच सुरुवात केलेली आहे. महाडमध्ये 20 मार्चला प्रत्येक वर्षाला भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मेळावा सुरू केला आणि 1000, 2000, 5000, 10000, 20000, 50,000, 1,00,000 एवढे लोक येऊ लागले. भीमा कोरेगावला सुद्धा त्या ठिकाणी आपण सुरुवात केली पॅंथरच्या काळामध्ये. मी सुरुवातीला त्या ठिकाणी 100 काउन्सिलर घेऊन जाऊन ट्रकवर त्या ठिकाणी उभा राहून माईक लावून भाषण केलेलं आहे. एवढ्याला सेच आमच्याकडे पैसे नसायचे. मी धुळ्याला येताना मी बसने येत होतो. अनेक वेळेला धुळ्याला येताना मी रेल्वेने आलो. अनेक वेळेला रिझर्वेशन नसताना मी उभा राहून मी आलेलो आहे, बसने आलेलो आहे. चाळीसगावला उतरून त्या ठिकाणी गाडी घेऊन शेती आणि संजय यायचा आणि तिथून मी इकडे मी आलेलो होतो धुळ्याला. कधी कधी त्या डायरेक्ट ट्रेन जी येते त्या ट्रेननी मी आलेलो असतो. त्यामुळं गावागावाशी माझा संपर्क आहे. त्यामुळं आज इथे या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्ते आमचे भांबरे सर तर या ठिकाणी आलेलेच आहे. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत वाघ आहे, नाव सर वाघ आहे, गाव सुद्धा वाघाचं आणि त्याचं गाव वाघाचं आहे. आणि आपल्या समाजामध्ये वाघ आणि वाघ मारे आहे. त्यांनी आयुष्यामध्ये वाघ मारला नाही अशा पद्धतीची वाघ मारी अशी नावं आहेत अशी. पण ठीक आहे, आपल्याला वाघाला कुठं मारायचं नाही आहे. फक्त नाव बघितल्याबरोबर लोकांनी घाबरलं पाहिजे आणि हा वाघ मारे आहे. वाघाला मारणार आहे तर मला सुद्धा मारू शकतो असं समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे, पण आपण कोणाला मारायचं नाही.